नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र याचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ ओशनोग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2019 या अभ्यासक्रमाचा परिचय आपल्याला 2019च्या जून महिन्यापासून झालेला आहे किंवा जूनमध्ये झालेला आहे. आणि या अभ्यासक्रमाचा आपण परिचय व्यवस्थितरित्या करून घेतलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स आहेत. हे 4 मॉड्यूल म्हणजे 4 प्रकरण आहेत. मॉड्यूल फर्स्ट, मॉड्यूल सेकंड, मॉड्यूल थर्ड, मॉड्यूल फोर्थ. ही जी काही 4 प्रकरणं आहेत, पहिल्या प्रकरणामध्ये मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची ओळख, मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन, सागराचे गुणधर्म व गतिशीलता, मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची उपयोजिता, मॉड्यूल फोर्थ प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक. अशा 4 प्रकरणामध्ये हा आपला अभ्यासक्रम विभागलेला आहे. आणि यामध्ये मित्रांनो आपण पहिलं जे प्रकरण आहे इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, ज्याला आपण सागरशास्त्राची ओळख म्हणतो, या प्रकरणाच्या अभ्यासाची सुरुवात आपण केलेली आहे. आणि या मॉड्यूल फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची व्याख्या, नेचर ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राचं स्वरूप, स्कोप ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राच्या शाखा, सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचं महत्त्व, या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि या सर्व अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं की भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या प्रमुख 2 शाखांची कशी निर्मिती झाली, प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. त्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा 2 उपशाखा निर्माण झाल्या, अजैविक भूगोल, जैविक भूगोल. त्यांची कशी निर्मिती झाली, अजैविकमध्ये पुन्हा प्रमुख 4 शाखांची निर्मिती झाली आणि तदनंतर इतर अनेक शाखांची निर्मिती झाली, जे आपल्या आता स्क्रीनवरती दिसत आहे, जसं मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र भूगोल, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल. आणि जैविक भूगोलामध्ये प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्म भूगोल. इथपर्यंतचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिला. आणि याची जाणीव पण मित्रांनो मी तुम्हाला करून दिली की हा जो विषय आहे हा विषय खूप व्यापक, याला सीमा नाही आहे असा हा विषय आहे. अर्थात हा निसर्गाचा अभ्यास आहे, प्रकृतीचा अभ्यास आहे. ही सर्व मानवाला जितकी काही लक्षात आलेली आहे तितकी प्रकृती किंवा या असणाऱ्या निसर्गाची आणि या परमेश्वराची म्हणलं तरी चालेल, ही जी काही रचना आहे या रचनेचा मानवाला जेवढं आकलन झालेलं आहे तेवढं शास्त्र स्वरूपानं, मानवी शास्त्र स्वरूपानं आपल्यासमोर ठेवलेलं आहे, त्याला आपण भूगोलशास्त्र असं म्हणतो. हे आपण लक्षात घ्या. हे भूगोलशास्त्र
निसर्गशास्त्र असल्यामुळं ते सर्व शास्त्रांची जननी आहे मित्रांनो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मानवी भूगोल या शाखेकडं किंवा या शाखेची निर्मिती स्वतंत्रपणे का झाली याकडं वळण्यापूर्वी जे काही आपण प्राकृतिक भूगोल, ज्याला आपण नैसर्गिक भूगोल असं म्हटलं, भौगोलिक भूगोल असं म्हटलं, ज्याला आपण निसर्गशास्त्र म्हणतो, हे निसर्गशास्त्र आपलं असणारं जे काही मूलभूत विज्ञान आहे मित्रांनो, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो, ज्याला आपण प्राणीशास्त्र म्हणतो, ज्याला आपण वनस्पतीशास्त्र म्हणतो किंवा जीवशास्त्र म्हणतो, आणि पुढे जाऊन सूक्ष्म जीवशास्त्र म्हणतो, मायक्रोबायोलॉजी. आपल्याला इंग्लिशमध्ये खूप आवडतं म्हणून याला तुम्ही इंग्लिशमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी असे तुम्ही त्याला नामकरण केलेलं आहे. याला आपण मूलभूत विज्ञान म्हणतो. ह्या मूलभूत विज्ञानाची सगळी पाळंमुळं या ठिकाणी म्हणजेच या प्राकृतिक भूगोलामध्ये, नैसर्गिक भूगोलामध्ये, भौगोलिक भूगोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपण असं म्हणा की हे जे काही शास्त्र आहे, प्राकृतिक भूगोल, नैसर्गिक भूगोल, भौगोलिक भूगोल, हे सर्व शास्त्रांची जननी आहे असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. मग त्यासाठी थोडीशी तुम्हाला हे जे काही विधान मी केलेलं आहे, हे विधान अतिशयोक्ती नाही आहे किंवा मी हे विधान केलेलं नाही आहे, तज्ज्ञांनी केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र या सर्व शास्त्रातील तज्ज्ञ लोक सुद्धा या गोष्टीला पुष्टी देतात, मान्यता देतात. म्हणजे तुम्ही किती व्यापक अशा शास्त्राचा अभ्यास करीत आहात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं हे भूगोलशास्त्र खऱ्या अर्थानं कला शाखेत शिकण्याचा हा विषय नाहीच, हा विज्ञान शाखेतला विषय आहे. परंतु या विषयाच्या दुर्दैवानं किंवा आपल्या सुदैवानं हा विषय कला शाखेत आहे. या विषयाच्या दुर्दैवानं म्हणजे हा कला शाखेत विषय असल्यामुळं या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिक बुद्धिमान लोक, बुद्धिमान विद्यार्थी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्राप्त होत नाही आहेत. या दृष्टिकोनातून या विषयाचं हे दुर्दैव. आपल्यासाठी सुदैव म्हणजे कला शाखेतील असो आपण विद्यार्थी असून सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला विज्ञानाचा अभ्यास करायला, मग ते भूगोलशास्त्र का असेना, ची संधी आपल्याला प्राप्त होते. भूगोलशास्त्रामध्ये अत्यंत लेटेस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी पण मित्रांनो आहे. जसं की आपण GIS, GPS म्हणजे आपल्याला कळालं असेल, हा GISचा एक भाग आहे, पार्ट आहे. मग GIS म्हणजे काय? जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. अशा लेटेस्ट ब्रँचेस आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी या ब्रँचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना दुसरं ब्रँच सांगायची झाली तर रिमोट सेन्सिंग, ज्याला सुदूर संवेदन आपण म्हणतो. GISला आपण काय म्हणतो? जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतो, भौगोलिक माहिती प्रणाली किंवा हे रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदन, अशा अनेक शाखा आहेत. परंतु मी आपला वेळ नाही घेत की ह्या शाखा की लेटेस्ट आधुनिक टेक्नॉलॉजीनं भरलेल्या आहेत, विज्ञान तंत्रज्ञानानं खचाखच भरलेले आहेत, हे आपण विसरून चालता कामा नये. आणि म्हणून की आपल्यासारख्या कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा
विज्ञान शाखेचा अभ्यास करायची संधी प्राप्त होते, हे आपल्यासाठी सुदैव आहे किंवा आपल्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. जर मी उल्लेख केलेल्या शाखामध्ये तुम्ही तज्ज्ञ बनलात मित्रांनो, की GIS मध्ये तुम्ही एमटेक झालात, तर तुम्ही बाकीच्या एमटेक सारखेच म्हणजे बाकीचे जे काही इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत त्या शाखांच्या बरोबरीनंच तुम्हाला व्हॅल्युएशन आहे, तुमची किंमत आहे मार्केटमध्ये, किंबहुना त्यांच्याही पेक्षा अधिक तुम्हाला तिथं संधी आहे. कारण ही जी काही ब्रँच आहे GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ही नुकतीच उदयास आलेली आहे आणि याचा अजून पूर्ण सॅच्युरेशन झालेलं नाही आहे किंवा पूर्णपणे हे समाजामध्ये अप्लाइड झालेली नाही आहे. याची फक्त आता सुरुवात झालेली आहे. म्हणून यामध्ये तुम्हाला करिअर करायला खूप स्कोप आहे, खूप संधी आहे. तुम्ही यामध्ये करिअर करू शकता. तुम्ही तुमचे पगारसुद्धा तुम्ही स्वतःचे पगार स्वतः ठरवू शकता. इतकं ज्ञान या शाखेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या शाखेतून तुम्ही गेलात म्हणजेच कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विज्ञानाकडे वळायची संधी या शाखेनं दिलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग मुख्य विषय जो आपण सुरू केला होता तो थोडासा बाजूला गेला, की सर्व मूलभूत शास्त्रांची ही जननी आहे, याला पुष्टी बाकीच्या शास्त्राचे तज्ज्ञ मंडळी देतात. कारण द्यावंच लागतं किंवा पुष्टी द्यावीच लागते. कारण सर्व जी काही पाळमुळं आहेत हे भूगोलशास्त्रातच लपलेली आहेत. उदाहरणार्थ मित्रांनो, आपलं असणारं जे काही भौतिकशास्त्र आहे, या भौतिकशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो? प्रकाशाचा अभ्यास होतो, प्रकाशाच्या गतीचा अभ्यास होतो, प्रकाशामध्ये लपलेल्या स्पेक्ट्रम बँडचा अभ्यास होतो, प्रकाश वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करताना कशा प्रकारे दिशा बदलतो, या सर्व गोष्टी. हे जो प्रकाश मी म्हणालो, हा प्रकाश म्हणजे लाईटचा प्रकाश नाही, सूर्याचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश. आणि सूर्य हे भूगोलाचं अविभाज्य अंग आहे. किंबहुना अवकाशशास्त्रामध्ये असे अनंत सूर्य आहेत किंवा असंख्य सूर्य आहेत, ज्याला आपण तारे म्हणतो. आणि त्या ताऱ्यापासून निघालेला प्रकाश जो आहे, या प्रकाशाचा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये होतो. ध्वनीचा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये होतो. या असणाऱ्या तारे आणि ताऱ्यांच्या सभोवताली असणारे ग्रह आणि ग्रहांच्या सभोवताली असणारे उपग्रह, त्यांचं असणारे एकमेकांशी रोटेशन किंवा ते एकमेकांच्या सभोवताली फिरतात. सूर्य स्थिर आहे म्हणजे तारा स्थिर असतो, तर या ताऱ्याच्या भोवती ग्रह फिरतात आणि त्या ग्रहांच्या भोवती पुन्हा उपग्रह फिरतात. या सर्व गतींचा अभ्यास कुठं होतो? भौतिकशास्त्रामध्ये होतो. किंबहुना या गतीवरती गुरुत्वाकर्षणाचा काय प्रभाव पडतो याचा सुद्धा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच ही असणारी जी काही तारा किंवा ग्रह, उपग्रह, सूर्य, सूर्याचा प्रकाश, ध्वनी आणि असणारी या सर्वांची गती, हे सगळे भूगोलाचे घटक यांचा अभ्यास मित्रांनो भौतिकशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच या भौतिकशास्त्राची जी काही पाळंमुळं आहेत ही आपल्याला या ठिकाणी भूगोलशास्त्रामध्ये रुतलेली पाहायला मिळतात. म्हणजेच हे भूगोलशास्त्र हे भौतिकशास्त्राची जननी आहे असं म्हटलं तर चुकीचं होत नाहीये. मग दुसरं शास्त्र येतं ते भौतिकशास्त्र, ज्याला आपण काय दुसरं शास्त्र येतं ते रसायनशास्त्र, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो केमिस्ट्री. आता या केमिस्ट्रीच्या संदर्भात आपण बघूया. रसायनशास्त्र म्हणजे काय मित्रांनो? मूलद्रव्य किंवा संयुग. हे मूलद्रव्य कुठून प्राप्त होतात? या निसर्गातूनच प्राप्त होतात. या मातीतून, या भूरूपातून, या भूगर्भातून
ह्या सागर तळातून ही सर्व मूलद्रव्य आपल्याला प्राप्त होतात, हे आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून या असणाऱ्या मूलद्रव्यांच्या वरती विकसित झालेलं, आधारलेलं जे काही रसायनशास्त्र आहे त्याची पाळंमुळं सुद्धा आपल्याला या भूगोलशास्त्रामध्येच असलेली पाहायला मिळतं. आणि म्हणून रसायनशास्त्राची जननी सुद्धा हे भूगोलशास्त्र आहे, प्राकृतिक भूगोल आहे किंवा अजैविक भूगोल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी ज्याला आपण प्राणीशास्त्र म्हणतो, झूलॉजी म्हणतो, त्यामधील जी काही प्राणी आहेत ही प्राणी सुद्धा मित्रांनो आपल्या असणाऱ्या प्राकृतिक भूगोलाचाच भाग आहेत किंवा या प्राणीशास्त्राची सगळी पाळमुळं या प्राकृतिक भूगोलामध्येच आहेत किंवा जैविक भूगोलामध्येच आहेत. कारण प्राणी हा निसर्गाचाच घटक आहे आणि त्यावरती आधारित हे प्राणीशास्त्र आहे. म्हणजेच या जैविक किंवा भूगोल किंवा प्राकृतिक भूगोल किंवा भूगोल हेच प्राणीशास्त्राची जननी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं शास्त्र राहिलं वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्र सुद्धा नैसर्गिक घटक आहे, भौगोलिक घटक आहे, प्राकृतिक घटक आहे, जैविक घटक आहे, हा भूगोलाचा घटक आहे. आणि म्हणून हे जे काही वनस्पतीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्राची पाळमुळं भूगोलामध्ये आहेत आणि भूगोलशास्त्रच हे वनस्पतीशास्त्राची जननी आहे. अधिक विस्तृत मी या ठिकाणी आपण वेळेच्या अभावी मी चर्चा नाही करत, परंतु हे विस्तृतपणे चर्चा करून सुद्धा आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. आपण सुद्धा यावरती चिंतन मनन केलं तर आपल्याला सहज समजणार आहे. आणि शेवटी सूक्ष्म जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी हे सुद्धा शास्त्र या सूक्ष्म जीव या निसर्गाचाच अविभाज्य अंग असल्यामुळं त्याची पाळमुळं यामध्येच रुजलेली आहेत आणि हे भूगोलशास्त्र याची सुद्धा जननी आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. अशा प्रकारे सर्व मूलभूत शास्त्रांची जननी म्हणजे भूगोलशास्त्र आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अशा प्रकारे आपण पाठीमागील तासापासून भूगोलशास्त्र म्हणजे काय, भूगोलशास्त्राचे प्रमुख शाखा कोणत्या, त्यातली एक प्रमुख शाखा प्राकृतिक भूगोल, त्याचे असणारे 2 प्रमुख उपशाखा, त्या प्रमुख उपशाखांच्या आणखीन काही उपशाखा आणि त्या उपशाखांच्या मध्ये लपलेलं ज्ञान आणि हे सर्व नैसर्गिक शास्त्र हे मूलभूत विज्ञानाची जननी आहे. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि मग दुसऱ्या शाखेचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत. या सर्व गोष्टी मी तुम्हाला अत्यंत संक्षिप्त सांगतो. याचं कारण दुसरंही कारण मी मित्रांनो सांगतो की या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, संक्षिप्त का असेना केलेला आहे. यावरती आपण चर्चा आपली झालेली आहे, चर्चा विस्तृत झाली. तुम्ही अभ्यास संक्षिप्त केला हा तुमचा दोष आहे. तुम्ही फक्त परीक्षार्थी आहात, विद्यार्थी तुम्ही बनू इच्छित नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बनत नाहीये तोपर्यंत तुमचं भविष्य उज्ज्वल नाही, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. या पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये एकदा दोनदा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता नव्यानं ही सेमिस्टर सुरू झाली आहे, यामध्येही पुन्हा मी तुम्हाला आठवण करत देईन आणि करून देत राहीन, जेणेकरून तुम्ही परीक्षार्थीचे विद्यार्थी बनलात तर खऱ्या अर्थानं आपल्याला गती या समाजाला ज्याला आपण म्हणतो विज्ञान अभिमुख असं तुम्ही बनवाल आणि
समाज शहाणा कराल. आज आपण बघतो कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये की असं म्हणायची वेळ आलेली आहे की शिकलेल्या लोकांचा अडाणी देश म्हणजे भारत देश. मास्क कसा घालायचा, का घालायचा, टी व्हीवरती रोज बघतायत, पाहतायत, परंतु कोणीही मास्क घालायला तयार नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळायला तयार नाही आहे, नियमांचं पालन करायला तयार नाही आहे. त्यामुळे बाहेर अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ही लोक शहाणी आहेत का वेडी आहेत असं जगातील लोकांना प्रश्न पडतो. आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. तुमच्यासारख्या शहाण्या लोकांना, मुलांनाही हा प्रश्न निश्चितपणे पडेल. मग असे का वागतात? तर हे सुद्धा शिकलेले लोक मित्रांनो फक्त परीक्षार्थी होते, तुमच्यासारखे विद्यार्थी नव्हतेच, आणि म्हणून असे वागायला लागलेले आहेत. मग तुम्हीही असेच जर विद्यार्थी नाही बनलात, परीक्षार्थीच राहिलात, तर तुम्ही सुद्धा असंच शिकलेल्या देशातील अडाणी जनता बनणार आणि अनेक समस्या निर्माण करून ठेवणार. तर हा विषय खूप मोठा आहे, वेगळा आहे. आपल्या विषयाकडे पुन्हा येऊया मित्रांनो. आपण समोरासमोर असतात तर मी माझ्या अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या परिस्थितीची जाणीव करून दिली असती. तुम्हीही काही प्रश्न मला विचारले असते, मीही काही प्रश्न तुम्हाला विचारले असतील, ज्ञानाचं आदान प्रदान केलं असतं. मला असं नाही म्हणायचं की मी एकटाच विद्वान आहे, तुम्हाला ज्ञानच नाही आहे, तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात. या ज्ञानाची देवाणघेवाण म्हणजेच काउन्सिलिंग, स्टुडंट काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पण मार्गदर्शन फक्त वन वे नाही, बहुत वे, दोन्ही बाजू. तुमच्याकडचं ज्ञान सुद्धा आम्ही लोक समजून घेतो आणि आमचं ज्ञान सुद्धा तुम्हाला देतो, किंवा तुम्ही सगळे लोक विद्यार्थी वर्ग क्लासरूममध्ये आपलं ज्ञान एकमेकांना शेअर करता आणि ज्ञानाचा महापूर येतो. तशी आता परिस्थिती मित्रांनो राहिली नाही आहे. अत्यंत वाईट परिस्थितीतून आपण जात आहोत. आम्ही कुठंतरी बंद खोलीमध्ये बसून लेक्चर करतोय, आपण पाहत नाहीये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गंभीरपणे घेत नाहीये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा सर्वांनी हे लेक्चर पहा आणि जेव्हा केव्हा नजीकच्या भविष्य काळात अशा धरायला हरकत नाही आहे की प्रत्यक्ष आपण समोरासमोर येऊ, तेव्हा अनेक गोष्टी आपण एकमेकांना शेअर करू. आता खूप आपल्याला मर्यादा पडतात, तेव्हा हे अवांतर मी जे काही भाष्य केलेलं आहे ते निश्चितपणे निरुपयोगी नाही आहे. याच्यावरती आपण अवश्य चिंतन मनन करा आणि पुन्हा आपण आपल्या विषयाकडं येऊया की या जो दोन भूगोलाच्या ज्या शाखा आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, यामध्ये आपल्याला प्रश्न पडू शकतो की प्राणी भूगोलामध्ये किंवा प्राणीशास्त्रामध्ये मानवाचा अभ्यास होत असताना सुद्धा या मानवाचा स्वतंत्र असा अभ्यास मानवी भूगोलामध्ये का केला जातो, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. यासाठी मित्रांनो आपल्याला थोडंसं पर्यावरणीय अभ्यासामधली इकोसिस्टीम, ज्याला आपण परिसंस्था म्हणतो, या गोष्टीकडं वळणं आवश्यक आहे. प्राण्यांच्यामधील सर्व प्राणी, वनस्पतीमधील सर्व वनस्पती आणि सूक्ष्मजीवामधील सर्व सूक्ष्म जीव निसर्गानं, पर्यावरणानं, परमेश्वरानं
दिलेल्या परिसंस्थेमध्ये राहतात. परंतु मानव हा एक असा प्राणी आहे की जो निसर्गानं आखून दिलेल्या चौकटीमध्ये किंवा निसर्गानं ठरवून दिलेल्या परिसंस्थेमध्ये राहत नसून तो आपल्या परिसंस्थेचं उल्लंघन करतोय. असं जेव्हा तज्ज्ञ लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मित्रांनो ह्या मानवी भूगोलाची स्वतंत्र अशी निर्मिती केली किंवा या प्राणीशास्त्रातून या मानवाला स्वतंत्र केलं आणि मग मानवी भूगोलाचा उदय झाला. आता काही लोकांना ही परिसंस्था किंवा इकोसिस्टीम ही परिसंस्था इकोसिस्टीम ही जी काही टर्म आहे ही काही संज्ञा आहे ही परिचित नाही आहे किंवा परिचित झाली असली तरी सुद्धा आपण आत्ताच मी बोलल्याप्रमाणे फक्त परीक्षार्थी असल्यामुळं तुम्ही विसरूनही गेला असाल. तर ते थोड्याशी विश्लेषण करून मी सांगतो. परिसंस्थेचं उदाहरण व्याख्या आणि उदाहरण मी आपल्याला देतो म्हणजे परिसंस्था कळेल. परिसंस्था म्हणजे एखादा प्राणी किंवा सजीव म्हणूया, मग त्याच्यामध्ये प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव येईल. एखादा सजीव निसर्गानं घालून दिलेल्या चाकोरीबद्ध पद्धतीनं आपलं जीवनयापन करतो त्याला परिसंस्था असं म्हणतात. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये हा जो काही सजीव आहे तो सजीव पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना नैसर्गिक घटकांचा आधार घेतो. त्यातून एक नियम बनतात. ते नियमन किंवा नियम आणि त्यावरती आधारित त्यांचं जीवनयापन म्हणजे इकोसिस्टीम. यातूनही कळालं नसलं तर उदाहरण दिल्यानंतर नक्की तुम्हाला समजणार आहे. उदाहरण वाघाची परिसंस्था किंवा सर्व हिंस्र पशूंची परिसंस्था पाहूया. मग एखादी परिसंस्था एखाद्या प्राण्याची आपण पाहतो तेव्हा त्या प्राण्याच्या गरजा काय हे लक्षात घ्यायला लागतं. त्याच्या गरजा आहेत वाघाच्या हवा, पाणी, भूमी आणि निवारा. निवारा म्हणजे वन किंवा जंगल. या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. अन्न म्हणजे आहार, विहार म्हणजे जंगल, विहार म्हणजे त्याचं घर जंगल, आणि भूमी म्हणजे जंगलातली भूमी. आता जंगल म्हटलं तरी चालेल, जंगलची भूमी म्हटलं तर चालेल. आणि त्याला लागणारं हवा आणि पाणी. या सर्व भौगोलिक गोष्टी त्याला लागतात आणि मग त्याचं एक जीवन निश्चित होतो. तो उठतो, भूक लागली की शिकारीच्या शोधात फिरतो, शिकार करतो. शिकार केल्यानंतर पोट भरून आहार घेतो. त्यानंतर तो पाणवठ्यावरती जातो, पाणी पितो. वृक्षाखाली किंवा गुहेमध्ये विश्रांती घेतो. पुन्हा तो भूक लागल्यानंतर पुन्हा याच गोष्टी करायला लागतो. या निसर्गानं ठरवून दिलेल्या चौकटीच्या बाहेर वाघ जात नाही किंवा कोणताही सजीव जात नाही. फक्त आणि फक्त
याला परिसंस्था म्हणतात मित्रांनो. तर या परिसंस्थेचं उल्लंघन मानव त्याला प्राप्त झालेल्या अधिकच्या बुद्धीमुळं करतो. जसं की तो इतर प्राण्यांच्या सारखं आपलं पोट भरलं आणि जंगलातील असणाऱ्या निवाऱ्याच्या आधाराने तो राहतो, पाणी पितो, हवा घेतो, असं नाही आहे. तर आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्यानं या परिसंस्थेमध्ये हस्तक्षेप केला. फक्त असणारा हा शाकाहारी प्राणी, मानव प्राणी, शाकाहारी मानव प्राणी मांसाहारी प्राणी बनला. अग्नीचा शोध लागला, अन्न भाजून खाऊ लागला, पुढं शिजवून खाऊ लागला. त्याला उपयोगी पडणारे प्राण्यांचं तो एकत्रित करून पशुपालन करू लागला. भटकत भटकत तो स्थिर झाला. एका वस्तीचा समूह करून वसाहत करून राहू लागला. वसाहतीमध्ये निसर्गाशी त्यानं आपली जी काही नाळ आहे जोडलेली, याच्यापासून तो हळूहळू दूर चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग पुढं कृषीचा शोध लागला. मग कृषीवरती आधारित उद्योगधंद्यांचा शोध लागला आणि हळूहळू तो या निसर्गापासून, पर्यावरणापासून दूर चाललेला आहे. आणि त्याला असं वाटायला लागलेलं आहे की मीच श्रेष्ठ, निसर्गापेक्षा मी श्रेष्ठ. आणि अशा प्रकारे तो या निसर्गानं घालून दिलेल्या इकोसिस्टीमच्या बाहेर तो पडलेला आहे. आणि म्हणून या स्वतंत्र मानवाचा मानवी भूगोल या शाखेमध्ये अभ्यास मित्रांनो केला जाऊ लागला. आणि त्याच्या शाखा वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला परिचित आहेत. ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, साधनसंपत्ती भूगोल, पर्यटन भूगोल, व्यापार भूगोल, वाहतूक भूगोल, अशा सैनिकी भूगोल, अशा अनेक भूगोलशास्त्रातील इतर शाखा, मानवी भूगोलशास्त्राच्या शाखेतील, याशिवाय सुद्धा अनेक शाखा आहेत. परंतु आपण वेळ पुष्कळ झालेला आहे. इथं आपल्याला थांबणं क्रमप्राप्त आहे. थांबता मी एवढंच म्हणेन की भूगोल म्हणजे काय, त्याच्या असणाऱ्या शाखा, त्याचं असणारं महत्त्व, त्याची असणारी व्याप्ती, त्याच्यामध्ये लपलेलं अगाध ज्ञान, सर्व शास्त्रांची जननी, या मानवी भूगोलाचा आपण या शाखांचा आपण नजर टाकली तर ही सामाजिक शास्त्राची जननीसुद्धा आहे. परंतु यावरती आपण आता नाही भाष्य करणार. तर या सर्व गोष्टींचा आपण पाठीमागील 2 तासाला विस्तृत असा अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी थांबण्यापूर्वी मी तुम्हाला एवढीच आठवण करून देतो की या सर्व शाखांच्या पसाऱ्यात भूगोलाच्या 2 मुख्य शाखा, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, आणि प्राकृतिक भूगोलाच्या 2 शाखा, अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल. या 2 शाखापैकी अजैविक भूगोलामध्ये सागरशास्त्राचं स्थान आहे. मृदा भूगोल, भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र. आणि या सागरशास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत. या सागरशास्त्राविषयी आपण पुढील तासाला अधिक माहिती आपण पाहू. हळूहळू सागरशास्त्राचा आपण परिचयही करून घेऊ. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.